ज्या पद्धतीने मारलं त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ट्रायल व्यवस्थित चाललं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. पारदर्शकता प्रत्येक गोष्टीत असली पाहिजे. नाव काय आहे? ऍडव्होकेट हेमा पिंपळे. आमच्या बरोबर महिला आहेत आमच्या बरोबर. आमची मागणी एकच आहे, ज्या पद्धतीनं पब्लिक आउटक्राय झाला तरच या केसेस मध्ये लक्ष दिलं जातं. या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेलं नाही. देवेंद्रजी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि लॉ अँड ऑर्डर सुधारा. एक वकील असून तुम्ही कायदा हातात काय कायदा हातात घेतलाय? मी काहीच नाही. मी उलट म्हणते गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात यावं. ऍडव्होकेट हेमा पिंपळे, मी म्हणते बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं. बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं. सगळं पब्लिक आउटक्राय मुळे झालंय. सगळं पब्लिक आउटक्राय शिवाय होऊ शकलं नाही. मकोका कधी लागला सगळ्यांना? एक महिला आहे, त्या महिलेला या ठिकाणी भोवळ आलेली आहे. त्या महिला चक्कर येऊन पडलेल्या आहे. आपण पाहू शकतात या पद्धतीने त्या महिला या ठिकाणी पडलेल्या आहेत. पोलीस या ठिकाणी फुटेज घेऊ दिलं जात नाहीये. पोलिसांकडून अशा पद्धतीने पत्रकारांना देखील धक्काबुक्की केली जाते. हे चित्र तुम्ही पाहू शकतात. मज्जाव केला जातोय पत्रकारांना देखील. आणि ही जी महिला आहे, या ऍडव्होकेट महिला या ठिकाणी आंदोलन न्यायालय परिसरामध्ये करताना आपल्याला पाहायला दिसत आहेत. संतोष देशमुख अन्नावरील खोटे गुन्हे माननीय श्री वाल्मिकांना कराड यांच्यावरती जे काही खोटे गुन्हे दाखल झाले आहेत हे तात्काळ मागे घ्या. कोणाच्या तुम्ही कशा प्रकारे कायदा सुव्यवस्था बघता याचा आम्हाला विषय माहिती आहे. ऍडव्होकेट राहुल आगाव माझं नाव आहे. या ठिकाणी काही लोक स्टंटबाजी करतायत की संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे. परंतु संतोष देशमुखांना या ठिकाणी 100% न्याय मिळाला पाहिजे. परंतु अशा प्रकारे जर स्टंटबाजी केली तर आम्ही सहन करून घेणार नाही. शेवटी कायद्याच्या पलीकडे आम्ही माणूस आहोत. शेवटी माणसातला माणूस म्हणून आज आम्ही अण्णाकडे पाहतो. अण्णावरील खोटे गुन्हे अण्णावर खोटे गुन्हे पद्धतीने वाल्मिक कराड समर्थकांकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते. आंदोलन केलं जात आहे न्यायालय परिसरात. सगळ्यात महत्वाचं सांगतो, ऐकून घ्या. या ठिकाणी मी एक वकील आहे, त्याबरोबर भारतीय संविधान मला अधिकार देतं माझी भूमिका मांडायचं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय की आदरणीय अण्णावरील जे काही खोटे गुन्हे दाखल झाले असतील आणि अशा प्रकारे कोणी स्टंटबाजी करणार असेल ते कदापि आम्ही सहन करणार नाही, खपून घेणार नाही. अहो, कोण टक्केवारी वाले कोणाला किती टक्केवारी भेटते या ठिकाणी मला माहित आहे.